खरं तर वाटाघाटीत कसबा विधानसभा मतदारसंघ सेनेला गेला तर दंगेकर काय करणार किंवा काम करणार? मी हे म्हणतोय की मी कार्यकर्ता म्हणून काम करणार. पक्षाने जो निर्णय घेईन तो अंतिम असतो आणि पक्षाचा निर्णय हा आम्हाला मानावाच लागतो ना. म्हणजे जरी सीट शिवसेनेला गेली तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार? करावंच लागणार ना. करणार काय? करावंच लागणार. पण ज्यावेळेस कसबा विधानसभा पोटनिवडणूक झाली होती ना, भाजपचा गड मानला जायचा. कसबा बापटांपासून अनेक जण तिथून आमदार होते. तुम्ही रासनेंचा मोठा पराभव केला या सगळ्या ह्याच्यात, तरीही शिवसेना दावा करते. नाही, दावा केलाच पाहिजे. ज्याला त्याला पक्ष वाढीचा अधिकार आहे आणि पक्ष वाढवलाच पाहिजे. त्यांनी बोलणं काही गैर नाही. शेवटी निर्णय जो असतात तो पक्ष पातळीवर घेतात वरिष्ठ, आणि मग त्या निर्णयानुसार पुढं आम्हाला त्याच्यावर काम करावं लागणार आहे. खरं तर पुण्याचा विचार करता जवळपास 8 विधानसभा मतदारसंघ येतात पुण्यात, त्यापैकी एक आता काँग्रेसकडे आहे. पण मग दोन्ही पक्ष 6-6चा दावा करत असताना काँग्रेस म्हणून काही रणनीती आहे का? कारण तुम्ही एक शहरातला चेहरा देखील म्हणून बघितलं जातं तुमच्याकडे. तुमची काही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे 8 विधानसभा मतदारसंघासाठी? आता याच्यामध्ये अंतिम निर्णय हा काय घेतलेला नाही किंवा अंतिम बैठक झालेली नाही. ह्याच्यामध्ये अंतिम निर्णयानुसार जो काय निर्णय होईल तो आम्हाला वरिष्ठांनी जे आदेश देतील ते. पण आम्ही जेणेकरून मी काय पक्षाला सांगणं, पक्षाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आणि सगळे बसून निर्णय घेतील आणि कुठला वार्ड द्यायचा, कुठला विधानसभा द्यायचा, हा अंतिम निर्णय हे सगळे वरिष्ठ बसून घेतील आणि त्यानंतर आम्हाला काम करायचं आहे. तरीही तुमच्याकडनं काही सूचना मागवल्या असतील? नाही, सूचना अजून मागवल्या नाही, पण ज्या दिवशी मागवल्या त्या दिवशी आम्ही द्यायला तयार आहे पक्षाला. कुठल्या विधानसभेची मागणी कराल? समजा सूचना मागवल्या तर दंगेकर कुठल्या, म्हणजे दंगेकर म्हणून नाही तर पक्ष म्हणून कुठल्या विधानसभेची मागणी? ना, आता ते सगळे एकत्र बसून आम्ही जो निर्णय घेऊन, ते एकत्र सामुदायिक निर्णय असतो काँग्रेसमध्ये, तर आम्ही एकत्र बसून तो मग आमचा अहवाल आम्ही पाठवेल आणि त्याच्यामध्ये कुठल्या जागा तो अंतिम नाही अजून, पण ते बोलू आम्ही, बैठक घेऊन बोलू. ते लोकसभेत कुठं कमी पडलात असं वाटतं? 4 लाखाच्या आसपास गेलात पण तरीही पराभव स्वीकारलात तुम्ही मोठ्या मनाने, पण कुठं कमी पडलात? नाही, आता शेवटी लोकशाहीमध्ये जनता ठरवते. अजून जनतेला काही गोष्टी आमच्याकडून राहून गेल्या असतील, त्या पूर्ण करायच्या असतील म्हणून राहिल्या असतील. पण भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आम्ही ताकदीने लढून लोकसभेची भविष्यात ही जागा आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही. तुमचे प्रतिस्पर्धी मित्र मोहोळ पहिल्यांदा लोकसभेवर गेले आणि केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बोलणं झालंय, शुभेच्छा दिल्यात की देणार आहात? नाही, आता पुणेकरांनी शुभेच्छा दिल्या, त्यात मी बी असेल आणि पुणेकरांना जी अपेक्षा आहे ती त्यांनी अपेक्षाची पूर्णता करावी एवढीच इच्छा, बाकी काय नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.